नंदुरबार जिल्ह्यातील पाडली तालुका धडगाव येथील ऊसतोड मुकादम खिमजी जालम्या तडवी यानं ऊस तोडणीसाठी फिर्यादीसह इतर ऊसतोड कामगारांची एक टोळी तयार केली होती। दिनांक 6 नोव्हेंबर 2024 रोजी मुकादम खिमजी यानं ऊस तोडणीसाठी शिंगेवाडी इथं ऊसतोड कामगारांना आणलं होतं। शिंगेवाडी येथील नागनाथ कोंडीबा शिंदे यांच्या शेतात ते राहण्यास होते। 2 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास तुकाराम मुरलीधर शिंदे यांच्या शेतामध्ये ऊस तोडणी असल्यानं काणिप मचिंद्र परबत राहणार शिंगेवाडी यांचा MH45 AL 4753 या ट्रॅक्टरला ट्रॅक्टर गाडी जोडून मुकादम खिमजी हा फिर्यादी व फिर्यादीची पत्नी सायको सुकलाल वसावी, त्यांची मुलगी रिंकू, ऊसतोड जोडीदाराची पत्नी नीमा शिवा वसावी, तिचा मुलगा नितेश शिवा वसावी व परमिला वसंत पाडवी व तिचा मुलगा आरव वसंत पाडवी यांना घेऊन निघाला होता। ट्रॅक्टर मुकादम खिमजी जालम्या तडवी हा स्वतः चालवत होता। या दरम्यान नागनाथ कोंडीबा शिंदे यांच्या शेतातील बिरोबा मंदिराजवळील विहिरीजवळ ट्रॅक्टर आला असता ट्रॅक्टर चालक मुकादम खिमजी याला शेतामध्ये विहीर असल्याचं माहिती असताना सुद्धा हायगईनं व धोकादायक ट्रॅक्टर चालवल्यामुळे ट्रॅक्टर गाडीसह विहिरीतील पाण्यात पडला। यावेळी प्रसंगवधान राखून ज्यांना पोहता येत होतं ते पाण्याबाहेर पडले आणि महिलाही पाण्यातून बाहेर काढलं। मात्र ट्रॅक्टरच्या हेडवर बसलेली लहान 3 मुलं ही मात्र विहिरीतील पाण्यात बुडून मृत्युमुखी पडली। यावेळी ट्रॅक्टरवरील चालक मुकादम खिमजी जालम्या तडवी हा अपघातानंतर विहिरीतून बाहेर येत घटनेचं गांभीर्य ओळखून पसार झाला। याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेची माहिती समजताच गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेऊन एकूण 5 विद्युत मोटारींच्या सहाय्यानं विहिरीत असलेले 20 फूट पाणी बाहेर काढले आणि एका मोठ्या क्रेनच्या सहाय्यानं ट्रॅक्टर व ट्रॅक्टर गाडी बाहेर काढली। ट्रॅक्टर गाडीसह विहिरीत पडून तब्बल 12 तास उलटल्यानंतर सदरच्या मृत पावलेल्या 3 मुलांवर कुईवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले। त्यानंतर त्यांना नंदुरबार येथील त्यांच्या घराकडे अंत्यविधीसाठी पाठवण्यात आलं।